पावसाने पूर्ण गाव अंधारात बुडाले होते. रात्रीचे 12 वाजून गेले होते आणि गावाच्या टोकाला असलेली ती 100 वर्षांहून जुनी हवेली पुन्हा एकदा चर्चेत आली होती. कारण त्या हवेलीमधून दररोज मध्यरात्री विचित्र आवाज येतात, अशी अनेक वर्षापासून अफवा होती. पण त्या रात्री हवेलीच्या आतून आलेली दुर्गंधी इतकी भयानक होती की शेवटी गावातील काही धाडसी तरुणांनी पोलिसांना फोन केला. काही मिनिटातच पोलीस निरीक्षक अर्जुन पाटील आपल्या पथकासह हवेलीसमोर पोहोचला. हवेलीतील प्रचंड लोखंडी गेट गंजलेले होते. त्यावर वेलीचे जाळे पसरलेले होते. दरवाजा ढकलताच कर्कश आवाज झाला आणि अनेक वटवाघुळे हवेलीच्या छतावरून उडू लागली. प्रत्येक पाऊल टाकताना धुळीचा ढग उडत होता. भिंतीवर कोळ्याची जाळी लटकत होती. जमिनीवर तुटलेल्या फर्निचरचे तुकडे पडले होते. हवेलीच्या प्रत्येक कोपऱ्यात एक विचित्र शांतता होती. जणू काही ती हवेली अनेक वर्षापासून कोणाची तरी वाट पाहत होती. अचानक एका कॉन्स्टेबलने ओरडत सर्वांना मागे बोलावले. सर्वजण धावत गेले आणि हवेलीच्या मध्यभागी असलेल्या जुन्या सभागृहात पोहोचले. तिथे जमिनीवर रक्ताचे सुकलेले डाग होते आणि त्याच्या मधोमध एक मृतदेह पडलेला होता. मृतदेहाची अवस्था इतकी भयानक होती की अनेक पोलिसांनी नजर दुसरीकडे वळवली. त्या व्यक्तीचा चेहरा ओळखू येत नव्हता, पण त्याच्या हातात घट्ट पकडलेली एक जुनी चावी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अर्जुनने काळजीपूर्वक ती चावी मृतदेहाच्या हातातून काढली आणि सभोवताला तपासायला सुरुवात केली. त्याला भिंतीवर लाल रंगाची लिहिलेली एक ओळ दिसली. ती होती, जो सत्य शोधेल तो जिवंत राहणार नाही. हे वाचून सर्वांच्या अंगावर काटा आला. हवेली सील करण्यात आली आणि तपास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी मृतदेहाची ओळख पटली. तो होता शहरातील प्रसिद्ध बिल्डर विक्रम देशमुख, जो काही दिवसापूर्वी ही हवेली विकत घेण्याचा प्रयत्न करत होता. पण व्यवहार अचानक रद्द झाला होता. विक्रमने मृत्यूपूर्वी अनेकांना सांगितले होते की हवेलीच्या तळघरात करोडो रुपयांचा खजिना दडलेला आहे. त्यामुळेच तो वारंवार हवेलीत येत होता. पण त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला होता. अर्जुनने विक्रमच्या कुटुंबाची चौकशी केली. त्याच्या पत्नीने सांगितले की विक्रमला काही दिवसापासून अनोळखी क्रमांकावरून सतत फोन येत होते आणि तो खूप घाबरलेला दिसत होता. त्याच्या मोबाईलमध्ये शेवटचा मेसेज होता, आज रात्री हवेलीत ये, नाहीतर सत्य कायमचे गाडले जाईल. हा मेसेज पाहून अर्जुनला समजले की ही साधी हत्या नाही, तर अनेक वर्षे दडवून ठेवलेल्या गूढ रहस्याची सुरुवात आहे. त्याच रात्री अर्जुन पुन्हा हवेलीत गेला. यावेळी तो एकटा होता. त्याने टॉर्चच्या प्रकाशात प्रत्येक खोली तपासायला सुरुवात केली. अचानक वरच्या मजल्यावरून कोणीतरी धावत असल्याचा आवाज आला. अर्जुनने पिस्तूल काढले आणि जिना चढू लागला. पण वर पोहोचल्यावर कोणीच नव्हते. फक्त एका खोलीचा दरवाजा हलकेच उघडा होता. आत गेल्यावर त्याला धुळीने झाकलेले एक मोठे चित्र दिसले. त्यावर हवेलीचा मूळ मालक रघुनाथराव आणि त्याचे संपूर्ण कुटुंब होते. पण त्या चित्रातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळ्या शाईनी क्रॉस मारलेल्या होत्या आणि शेवटी फक्त एका लहान मुलीचा चेहरा तसाच ठेवलेला होता. चित्राच्या मागे एक गुप्त कप्पा होता. त्यात एक जुनी डायरी सापडली. डायरी उघडताच पहिल्या पानावर लिहिलेले होते, जर ही डायरी तुझ्या हातात आली असेल तर समज की तू मृत्यूच्या दारात उभा आहेस. कारण या हवेलीने कधीच कोणालाही तिचे रहस्य जिवंत बाहेर घेऊन जाऊ दिले नाही. अर्जुनने डायरी वाचायला सुरुवात केली आणि त्याला समजले की 70 वर्षापूर्वी हवेलीत एका रात्री संपूर्ण कुटुंबाचा खून झाला होता. पण पोलिसांनी तो अपघात म्हणून फाईल बंद केली होती. प्रत्यक्षात त्या रात्री हवेलीच्या तळघरात लपलेल्या संपत्तीसाठी विश्वासघात झाला होता आणि त्या गुन्ह्यात गावातील काही प्रभावशाली लोक सामील होते. त्यांच्या वंशजांनी आजही ते रहस्य जिवंत ठेवले होते. म्हणूनच जो कोणी हवेलीच्या गुपित शोधण्याचा प्रयत्न करायचा तो कायमचा गायब व्हायचा. अर्जुनच्या कपाळावर घाम आला, कारण डायरीच्या शेवटच्या पानावर त्याचेच नाव लिहिलेले होते आणि खाली एकच वाक्य होते, पुढचा मृतदेह तुझाच असेल. अर्जुनने थरथरत्या हाताने डायरी बंद केली आणि पुन्हा एकदा त्या खोलीत नजर फिरवली. तेवढ्यात खालील मजल्यावर काहीतरी जोरात आदळल्याचा आवाज आला.
तो धावत खाली गेला, पण सभागृह पूर्ण रिकामे होते. मात्र जिथे मृतदेह पडला होता, तिथे जमिनीवर ताज्या चिखलाचे पावलांचे ठसे दिसत होते. ते ठसे हवेलीच्या मागच्या अंगणाकडे जात होते. अर्जुन त्यांचा पाठलाग करत जुन्या विहिरीपर्यंत पोहोचला. तिथे एक काळ्या कपड्यातील माणूस क्षणभर दिसला आणि लगेच अंधारात गायब झाला. अर्जुन त्याच्या मागे धावला, पण अचानक त्याच्या पायाखालची जमीन खचली आणि तो एका गुप्त तळघरात पडला. टॉर्चच्या प्रकाशात त्याने आजूबाजूला पाहिले, तर भिंतीवर लोखंडी साखळ्या आणि अनेक जुने सांगाडे पडलेले होते. त्याच्यामध्ये एक लोखंडी पेटी ठेवलेली होती. पेटी उघडताच त्यात रक्ताने माखलेली जुनी कागदपत्रे आणि एक फोटो सापडला. तो फोटो पाहताच अर्जुनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, कारण त्या फोटोमध्ये उभा असलेला लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः अर्जुनच होता. तर कशी वाटली स्टोरी नक्की भेटू.